वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपुले आहिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचं हरिक वाटे देवा। जो ज्याची बुद्धी भगवंताकडे खेचली जाते, भगवंताच्या विचारामध्ये भगवंताच्या कार्यामध्ये नव्हे तर आपलं सर्वस्व भगवंतमय करण्यासाठी कार्य करण्यासाठी तो सदैव तल्लग असतो, तत्पर असतो, तोच असणारा भगवंताचा लाडका आहे। ज्या वंशामध्ये ज्यानं जन्म घेतला, ज्या माता पितेच्या पोटी जन्म घेतला, जे माता पिता त्याचे संस्कार येत आहे आणि खरोखर ते धन्य आहेत। ज्या ऐवल्यांना संस्काराची मूळ माहिती आहे, जे मुलांना संस्कार शिकवतात आणि संस्कार शिकल्यामुळं मुलंही तशी घडतात। भगवान परमात्म्याला मुलं समर्पित करतात म्हणजे संस्कार देऊन। पुढं काय कालांतराने त्यांना फक्त एकच दिसतं, कर्म आणि भगवंताची सेवा, ह्याच्या पलीकडे त्यांना काही दिसत नाही, काही कळत नाही। असे जे वीर, असे जे अधिकारी, महाराज म्हणतात अशा मुलांचं त्यांचं खरोखर आईवडील धन्य धन्य आहेत। जे आईवडील स्वतः स्वार्थासाठी मुलाला शिकवतात। आजचं शिक्षण पद्धती आपण मागच्या रीलमध्ये बोलून गेलो, ही मतलबी सगळी आहे। माझा मुलगा मोठा व्हावा, ऑफिसर व्हावा, एवढंच फक्त डोळ्यासमोर येतो आणि त्याच्यासाठी त्याला घडवायसाठी रात्रंदिवस कष्ट केलं जातं आणि तो घडतो। तो ऑफिसर झाल्यानंतर आईवडिलाला विसरतो, कारण त्याची चूक नाही, आपली चूक आहे। जी मूळची संस्कृती आहे त्याला शिक्षण पद्धती असणारं लोभी स्वार्थरूपी दिल्यामुळं असा घोटाळा होतो। आईवडिलांना विसरतात, आईवडिलांना कुठंतरी वृद्धाश्रममध्ये ठेवायचं का तर त्यांचा त्रास होतो, अशी अवस्था आहे। एक संस्कृती लोप पावलेली आहे, जे आपलं हित ओळखता येत नाही, जे प्रपंच क्षणिक हितासाठी आपण सर्वजण माया जाळामध्ये अडकलोत क्षणिक हिताच्या, आणि त्यासाठीच आपण एवढं खटाटेप करतो। प्रत्येकजण असणारा पैशाच्या पाठीमागे लागला, मला कुठलं तरी पद मिळावं ह्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो, धडपडतो आणि पद मिळाल्यानंतर मी माझं स्वप्न साकार करेल असं एक त्याचा हेतू असतो, म्हणून तो पळतो। मान प्रतिष्ठा मिळण्यासाठी ही सगळी धडपड आहे। हित कशाचं आहे? मान मिळण्यामध्ये हीच आहे, लोकांनी स्तुती करावं ह्याच्यासाठी धडपड आहे। हे हित काही कालखंडानुसार आहे, परत त्या माणसाला कोणीच ओळखत नाही। जो अधिकारी पदावर असताना त्याला सगळीजण स्तुती करतात, गौरव करतात, त्याचा आदर करतात, आणि पदावरून एकदा खाली झाला त्याचा गौरव सर्वसामान्य माणूस तर सोडूनच द्या, तर कोणीच गौरव करू शकत नाही। अधिकारी सोडूनच द्या, सर्वसामान्य माणूस त्याला विचारित नाही कसला आहे ते, अशी अवस्था होते। आणि जो आपले हित ओळखतो त्याचा आईवडिलालाही धन्य आहे, आणि भगवान परमात्मा जवळ असल्या कारणास्तव तुझं जीवन सफलदायक ठरतं।
त्याच्या जीवनामध्ये यशस्वीपणा येतो, धैर्यशीलपणा येतो. तो कधी भेट नाही, दुःखाला भेट नाही, समोर जातो, कारण धैर्यशक्ती त्याची प्रकळ असते. ज्या प्रपंचाचं हित ओळखतो त्याचं धैर्यशक्ती फार लोप पावते, त्या ठिकाणी भेट होतो. जो भगवंताचं नाम घेत असताना जो हित ओळखतो ते धैर्यशक्ती एवढी प्रचंड असते, त्याला गणना करता येत नाही. हे जे हित आहे, कारण जे हित असणारं भगवान परमात्मा हिताच्या संयोगानं त्याला वचनात बांधल्यामुळे त्याला कशाची भीती नसते. तो एक प्रकारचा जिज्ञास वृत्ती निर्माण करणारा व्यक्ती आहे. जिद्द कळाला नेतो आणि जिद्द कडाला नेल्यामुळं आणि भगवंताच्या परीक्षेमध्ये तो पास होतो सहजासहजी. आणि पास झाल्यामुळं त्याला कसलीच अडथळा निर्माण होत नाही. त्याच्या जीवनामध्ये जरी दुःख जरी आलं तर सहज त्या दुःखाला समोर जातो. आणि सुख म्हणजे तो समानता पाळणार आहे. दुःख जरी आलं समान पाळणार आहे, सुख जरी आलं समानता. त्याला काय म्हणजे सुख न दुःख असं थोडक्यात अशी अवस्था असते त्याची. आणि त्याला कसल्या प्रकारची अपेक्षा नसते. आणि प्रपंचात जो हेतू ओळखतो त्याला अपेक्षा आहे, आशा आहे. तो आशेमध्ये तो गुंतलेला आहे. अर्थात तो पदाधिकारी झाला, अर्थात तो योगायोगाने आमदार झाला. आमदारला वाटतं मी कधी मंत्रिपद मला मिळावं, हे त्याची आशा वाढती आहे. तसं भगवंताचं जो हित ओळखून तो अधिकारी झालेला व्यक्ती त्याला ऑटोमॅटिक पद मिळतात, देव त्याला पद देतात. एक दुर्वा बाळाची अशी कहाणी आहे. उत्तानपाद राजाला 2 बायका होत्या, एक सुनीती आणि सुचिती. एक आवडते आणि एक न आवडती. थोडक्यात दुर्वाबाळाची आईनं फार तो म्हणायचे की दुर्वाबाळ आपल्या वडिलाच्या मांडीवर बसायचा तो अधिकारी मागत होता, पण तो सावकार भाऊ होता, त्याला त्या मांडीवर बसूनच देत नव्हता, लोटायचा बाहेर. हे आईला सांगितलं की आई मला मांडीवर बसायचं आहे. आईने त्याला एकच उत्तर दिलं, बाळा ऐक, तो जगाचा मालक भगवान परमात्मा आहे श्री हरी विष्णू, त्याची आराधना कर आणि त्याच्या मांडीवर तो सगळ्याचा बाप आहे, त्याच्या मांडीवर बसण्याचा तो अधिकारी हो. आणि ध्रुव बाळाला हेच लक्षात आलं की तो असणारा तपश्चर्या करू लागला. तपश्चर्याचं एवढं तपश्चर्या केली, खडतर तपश्चर्या झाल्यामुळं श्री हरी विष्णू प्रसन्न झाले. त्याला प्रसन्न झाल्यानंतर तुला काय मागायचे ते माग. तो म्हणाला, भगवंता मला तुमच्या मांडीवर बसायचं आहे. तो मांडीवर बसला आणि त्याला आनंदाच्या भरावाने भगवान परमात्म्याला एक आढळ पद दिलं, तर ध्रुवतारा म्हणून. ते पद असं हे कोणी हिसकवू घेऊ शकत नाही आणि हिरकवून घेऊ शकत नाही आणि त्या पदाला कधी वनवा लागत नाही, असं ते आढळ पद आहे. तसं प्रपंचामध्ये एखादं पद जरी मिळालं तो त्याला कालखंड आहे, त्या कालखंडानुसार तो पदावून खाली होतो. म्हणजे हित कशाचं आहे, जे ओळखीतात त्यांचं असणं कर्ते कल्याण होतं आणि अहित मधून जे हित ओळखतात त्यांना धर्म कळत नाही, नीती कळत नाही, शास्त्र कळत नाही. त्यामुळे ते यमाचे पायीक होतात, यमाचे दास होतात आणि ते केलेले कर्तव्य कर्म ते भुलतात. सत्य असत्य मार्गाने ते कर्तव्य कर्म करायला चालू करतात आणि त्यामुळे ते यमाचं शिक्षक म्हणजे शिक्षा भोगण्यात ते पात्र असतात. म्हणून आजच्या रेलमध्ये आपलं एकच शिकायला मिळतं, प्रपंचाचा गाडा हाकत असताना भगवंताला समर्पित केलेलं जे कार्य आहे ते कधीच वाया जात नाही.
आणि खरं प्रपंचाच्या गाळात जरी संस्कृतिवान जरी घर बनलं, ते भगवंत तुम्हाला इतका भरभरत देईल, तुमच्या 2 हातांनी घ्यायला सुद्धा तुम्हाला कमी पडेल, हात अपुरे पडतील, इतकं भरभरून भगवान परमात्मा देईल. आणि ते असं देईल की अजिंक्य भरभक्कम देईल. ह्यातून या रेलमध्ये आपलं हे शिकायला मिळतं. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णौ वंदे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै न श्री गुरुवे नमः.